आपण पाहतोय अखेरचा साक्षीदार आणि अखेरचा साक्षीदार आहेत अरुण जाधव। त्यांच्या तोंडून जे शेवटच्या टप्प्यात नाट्य घडलं, जो शेवटच्या टप्प्यामध्ये अंगामध्ये शरीरात त्यांच्या गोळ्या घुसलेल्या असताना सुद्धा पुढे काय घडलं ते आपण त्यांच्या तोंडून ऐकूया। मंत्रालय जंक्शनमध्ये त्यांनी सेकंड लेफ्ट मारला, सर्कल आहे विधान भवनकडे रस्ता जातो, त्या सर्कल वरून परत लेफ्ट मारल्यानंतर युटर्न जेव्हा मारला ना तेव्हा गाडीचा टायर पूर्ण निघाला, गाडी डिस्कवर चालली, गाडीचं स्पीड कमी झालं। त्याच वेळेला राईट साईडला असणाऱ्या स्टॉलवरती काही पब्लिक दिसले 5-6, तर त्यांच्या दिशेने त्यांनी हँड ग्रेनेड टाकला, छोटासा ब्रश फायर केला त्या एरियात। तिथून परत लेफ्ट टर्न मारला, विधान भवनच्या तिथं आल्यानंतर गाडी युटर्न मारली, गाडी स्पीड मध्ये त्यांना पाहिजे अशी पळत नव्हती, गाडी त्यांनी सोडली, गाडी सोडली, स्कोडात बसले, गाडी सोडली, गाडी सोडल्यानंतर गाडीने उतरले, पुढून समोरून येणारी स्कोडा सिल्व्हरची होती, त्या गाडीला त्यांनी एम केला, तिथं त्यांनी फायरिंग नाही केली सर, त्या गाडीला त्यांना पळून जायचं होतं, त्यांनी त्या स्क्वॉडावरती एम केला, एम केल्यानंतर त्या स्क्वॉडातली कपल्स जेंट्स लेडीज कोण होते त्यांना उतरवलं। ही जी मोमेंट होते ही माझ्या शीटच्या लेवलला, ऑफिसर सीट टेकतात ना ती छोटी शीट असते, त्या शीटच्या दोन्ही मधून मी ती बघत होतो सगळं। जेव्हा ती गाडी स्क्वॉडा गाडी पास झाली, हल्ली माझ्या समोरून अपोजिट साईडवरून, त्यावेळेला मी उठलो, ह्या तिघांना हलवण्यापर्यंत हे काय हल्ले नाहीत, लेफ्ट साईडला असं झुकलो पुढच्या साईडला, कारण राईट साईडला ड्रायव्हरच्या पाठीमागे वायरलेसचा हँडसेट होता, वायरलेसचा हँडसेट घेतला आणि कॉलिंग कंट्रोल ते कॉन्सन काय मला माहित नाही, कॉन्स्टेबल जाधव सगळे संपले, सगळे खतम झाले म्हणून, साळसकर साहेब, कामटे साहेब, करकर साहेब, ह्या तिघांना तिथं टाकलेलं आहे रंगभूमीची, तिथं ताबडतोब पहिली मदत पाठवा, आणि आमची गाडी आम्हाला चौघांना घेऊन हायजॅक करून गाडी घेऊन गेलेत विधान भवनला। आता इथे गाडी विधान भवन पण मी बोललो नाही पहिल्यांदा, स्टेट बँक ऑफ म्हैसूर मला दिसतंय, कारण तेव्हा ते भोरळे येत होते मला, रक्ताची रक्त वाहत होतं माझं, स्टेट बँक ऑफ म्हैसूर दिसते पाठीमागं सगळं विधान भवन, या ठिकाणी आता गाडी सोडली आणि सदरचे अतिरेकी हे आता सिल्वरगडच्या होंडा सिटी या स्कोडा गाडीतून गेलेत। ही माझी इन्फॉर्मेशन मी कंट्रोलला ज्या वेळेला कळवली तेव्हा सर्व वायरलेस मोबाईलने, IPS ऑफिसरने सगळ्यांनी ऐकली ती, त्याच वेळेला समोरच्या एका मोबाईलने रिप्लाय पण दिला की सदरची गाडी आमच्या इथून पास झाली। मी म्हणलं माझं सार्थक झालं, मी जी जगलो किंवा मी जे आतापर्यंत जे वेदना सहन करत थांबलो, माझा कॉल पास आउट झाला, तिथून त्यांची मुवमेंट चालू झाली, नंतर ते अतिरेकी पुढे म्हणून बरोबर ह्याला त्याला भेटले, एक जीवन भेटला, एक मेला गेला, उमळे साहेबांनी त्यात बलिदान दिलं समजलं, नंतर मग परत मला मदत जी आली कंट्रोल कडून, तर सिनियर PI मरीन राय आले, ॲडिशनल CP परमवीर सिंग साहेब आले, तर त्यावेळेला त्यांना माहित नव्हतं की मी ह्या गाडीमध्ये आहे, पोलीसवाले आहोत, त्यांना वाटलं कॉलेज गाडी, कारण अगोदर सुद्धा कॉल झाला असणार, कॉलेज गाडीतून फायरिंग होते, मेट्रोला झाले, त्यामुळे ते आमच्याकडे जे आले ते ताणून आले वेपन, तर त्यावेळेस सुद्धा मरणाची भीती की आता मी अतिरेकीच्या हातून वाचलो, आता पोलिसांच्या हातून मारणार, त्यावेळेस सुद्धा कंट्रोलला मी ओरडून सांगत होते की येणारे पोलीस पथक आहे त्यांना सांगा की आम्ही 4 जखमी आहोत पोलीसवाले, तर फायरिंग करू नका प्लीज। हे होतं आमचं अखेरचा साक्षीदार, हे स्पेशल बुलेटिन, अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोकमत।